खऱ्या साधूला घुसखोर असं म्हटलं जातं, बरोबर की नाही? ऐकलं असेल तुम्ही, खऱ्या साधूला घुसखोर म्हटलं जातं. अरे त्या साधूची पवित्रता तुम्हाला माहिती आहे का? हा, घुसखोर तुम्ही कोणाला म्हणतात? ज्या सरला बेटाची जी परंपरा आहे अन्नदानाची असेल, ज्ञानदानाची, गंगागिरी महाराजांपासून, नारायणगिरीजी महाराजांपासून आणि आत्ताचे जे उत्तराधिकारी आपले महंत गुरुवरी रामगिरीजी महाराज, या साधूंची किती तपस्या, तुम्ही त्यांना घुसखोर म्हणता? अरे धर्माचा प्रचारच त्यांनी केला ना, धर्मासाठीच ते झटतायत ना, धर्माचं रक्षणच ते करतायत ना, मग घुसखोर कसे झाले? बरोबर की नाही? भास्करगिरीजी महाराज, या महाराज ज्यांनी राम मंदिरासाठी त्यांचे खूप प्रयत्न आहे महाराज, आणि अशा महापुरुषांना तुम्ही घुसखोर म्हणतात? हा, चंद्रशेखर महाराज पा 9-9 पिढ्या, 8-8, 9-9 पिढ्या ज्यांच्या संप्रदायासाठी, पांडुरंगाच्या सेवेसाठी ज्यांनी वाहून घेतलं, त्यांना तुम्ही घुसखोर म्हणतात? संजय बाबा पहा, अहो एवढी गोसेवा त्यांनी केली, आणि जे आपण म्हणतो ना कुष्ठरोगी असतील त्यांची पण महाराजांनी सेवा केली, अशा लोकांना तुम्ही घुसखोर म्हणतात, बरोबर की नाही? मग मी त्या अशा माणसांना एकच म्हणेल, अशा पवित्रतेच्या साधूला तुम्ही जर घुसखोर म्हणत असाल तर ऐका, वेश्येने साधूला पवित्रता शिकवायची नसते, बरोबर की नाही? एका गणिकेने साधूला पवित्रता शिकवायची नसते. कारण या साधूच्या जीवनामध्ये एक साधू, खरा साधू होण्यामागे काय तपस्या आहे तुम्हाला माहिती का? 12 वर्ष ब्रह्मचार्याचं पालन सफेद वस्त्रामध्ये, आणि गेल्यानंतर त्या उत्तराखंडला जातात, आपले रामगिरी महाराज पण तिकडे होते, 12 वर्ष तिथं राहायचं, आणि 12 वर्ष राहत असताना अन्न मिळतं की नाही, कसं राहतं? आता मी 2 वर्ष होतं म्हणून मी सांगतो, मला माहिती आहे म्हणून मी सांगतो. 12 वर्षाची तपश्चर्या, त्या 12 वर्षामध्ये 2 वर्ष तुम्ही संस्कृत शास्त्राचं व्याकरण शिकलं पाहिजे, लघुसिद्धांत कौमुदी, सिद्धांत कौमुदी असं व्याकरण शिकल्यानंतर तुम्हाला मग वेदांत शास्त्राचे तुम्हाला प्रकरण ग्रंथ, पंचदशी असेल, तत्वबोध असेल, आत्मबोध असेल, असे ग्रंथ, प्रकरण ग्रंथ शिकल्यानंतर वेदांत शास्त्राचे तुम्ही खरे हे होतात, अधिकारी होतात, बरोबर की नाही? मग व्याकरण शिकायचं 2 वर्ष, त्याच्यानंतर तुम्हाला प्रकरण ग्रंथ 2 वर्ष शिकायचे, मग 5 वर्ष तुमचं वेदांत शास्त्राचं प्रस्तांत्र आहे, गीता, ब्रह्मसूत्र, उपनिषद अशा ग्रंथांचं तुम्हाला चिंतन करायचं, मनन करायचं, अशी ती तपस्या आहे. आणि त्याच्यानंतर प्रस्तांत्र झाल्यानंतर बृहत प्रस्तांत्र 2-3 वर्षाचं असतं, ते ब्रह्मसूत्र असतं, म्हणजे अशी ती तपश्चर्या आहे, बरोबर की नाही? आपण एवढंसं पुस्तक पाहिलं की आपल्याला घाम येतो, परंतु एवढे असे खंडाचे खंड ग्रंथ ते पाठ करतात, त्याचं चिंतन करतात, आणि धर्म खरा या लोकांनी टिकवलाय, बरोबर की नाही? आणि अशांना तुम्ही घुसखोर म्हणतात, बरोबर की नाही? अशी ती तपश्चर्या आहे.